बोला गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सध्या आता लग्नात न जरासं ना कपडे वगैरे चेंज केलं आम्ही, कारण शेगावचं मंदिर इथून गजानन महाराजांचं मंदिर 1.5 किलोमीटर होतं. मग त्याच्यामुळं ना इकडं आलं जरा ओमदावानला. मी पण चाललंय. भारतातलं नंबर 1 मंदिर आहे. सगळ्यात स्वच्छ मंदिर म्हणतात. बघू आपण. मग आलोय आम्ही मंदिरात. इथं पार्किंग जे आहे ना एकदम US पार्किंग सारखी, म्हणजे गाडी किती निघली आहे, क्वांटिटी फुल झाली का नाही, सेक्शन दिलेले आहेत प्रत्येकी. ते पण तुम्हाला दाखवतो. चार्जेस नाही काही पार्किंग. फ्री चार्जेस आहे, फ्री ऑफ कॉस्ट. हा फिक्स कॉस्ट्यूम दिसतो. इथली जी सेवक आहेत ना हे सो खुशीने येतात सेवा करायला, कारण आणि ह्याच्यासाठी पण वेटिंग आहे. सो खुशीने येतात, झाडू वगैरे जे पडल ते काम करत असतात. इथून आनंद सागरसाठी बस राहते फ्री. इथून ना या ठिकाणावरनं आनंद सागरसाठी बस राहते फ्री मध्ये. चालू झाली मेन गेट वर. पहिले बॅक साईडने एंट्री होती. बॅक साईडने एंट्री. ही मेन गेट आहे ना. आता मेन गेट इकडं 4 व्हीलर अलाउड नाहीये, त्यामुळे पार्किंग करूनच येत जायचं. मोठं नुसतं संस्थांचं चप्पल स्टँडच आहे. इकडं पण बघा नुसतं चप्पल स्टँड आहे. मग गर्दी बघा किती होत असेल, विचार करा. तेच तर तू. इथे किती प्रकारे दर्शन होते? 2च प्रकारे दर्शन होते. इथं काही कुपन सिस्टीम नाहीये काही. फ्री दर्शन आहे. एक श्रीमुखाचे दर्शन डायरेक्ट होते हा हा 5-10 मिनिटात, आणि एक मेन लाईन आहे. मेन लाईन. तिथे लिहिलंय, बोर्ड लागलाय. तिथं बोर्ड पण लागलेला आहे, विथ टाइम बोर्ड पण लागलेला आहे. मध्ये समजतंय मुखदर्शनला किती वेळ लागणार आहे आणि गाभाऱ्यात जाऊन दर्शन किती वेळ लागणार आहे. तर मुखदर्शन आहे बघा, आणि तिकडे जे आहे ते मेन लाईन आहे. तर आम्ही मुखदर्शनच घेणार आहे, कारण आम्हाला गडबड आहे जरा. असं मंदिराचा परिसर आहे. इकडं लाईन आहे बघा मुखदर्शनाची. इकडून जायचं. इकडे मेन लाईन आहे, दर्शनाची लाईन आहे. इकडं मेन लाईन आहे. सेवेकरी बसलेले. हे तर टाइम वगैरे समजतोय तुम्हाला. आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नाहीये, त्यामुळे मी बाहेरचं भरपूर प्रमाणात जेवढं घेता येईल तेवढं शूट घेतलेलं आहे. आणि खरंच भारतातील सगळ्यात स्वच्छ आणि खूप सुंदर असं मंदिर आहे हे. दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला वाटेल तेवढी पैशाची पावती करून तुम्ही महाप्रसादाचा किंवा प्रसादाचा पण लाभ घेऊ शकता. मी 100 रुपयाची पावती केली आणि अंगारा आणि तिथला प्रसाद घेतला. हे जी लोक दिसतात ती गजानन महाराज देवस्थान शेगाव इथं काम करतात बघा. आणि निस्वार्थ काम करणारे ही लोक आहेत. आपले महाराष्ट्रीयन कुर्ता पॅन्ट टोपी पांढरी टोपी वगैरे घालून निस्वार्थपणाने सेवा करतात, आणि एवढं मंदिराला क्लीन आणि स्वच्छ ठेवतात. त्यामुळे या मंदिराची महाराष्ट्रातच नाही तर भारतात सुद्धा चर्चा केली जाते स्वच्छतेच्या आणि बाकी सगळ्या फॅसिलिटीच्या बाबतीत. तर तुम्ही या मंदिरात कधी आलेला आहात का? विदर्भात असणारे हे मंदिर खरंच खूप भारी आहे. स्तंभ आहे मंदिराच्या थोड्या. हा पूर्ण सोन्याचा स्तंभ आहे बघा. इकडे भजनी मंडळ वगैरे चाललेले आहे. भारी वातावरण आहे एकदम. बाहेर येणाऱ्या जी लोक आहेत ना, पहिला किती होता महाप्रसादाचा वेळ? 10 ते 8 वाजेपर्यंत होता संध्याकाळी. आता सकाळी 10 ते संध्याकाळी 8. आता वेळ जरा चेंज झालेला आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंतच महाप्रसाद असतो ओपन. तर लक्षात ठेवूनच नाही तुम्ही इथं नियोजन करता ना, तसं आता टाईम चेंज झालेला आहे बऱ्यापैकी. आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी होती इथे. तर आम्ही पण अशा तऱ्हेने शेगावला आलेलो. मग गजानन महाराजच्या मंदिरात पण आलतो. दर्शन पण चांगलं झालं, मुखदर्शन. ओमदा, आम्ही, गौरवदा. इतकी सगळ्यात मेन गोष्ट काय ना, दर्शन केल्यावर एवढं फ्रेश वाटतं ना.
की एकदम म्हणजे जे सुख तुला इथं भेटल ना ते कुठंच नाही भेटत. पॉझिटिव्ह वाईब्स आहेत एकदम. आता नाही खरंच आहे पॉझिटिव्ह वाईब्स. 10-20 हजार लोक आहे पण आवाज काय आवाज काहीच नाही. तुम्ही जर समाधी स्थळात गेला असताना तर एक पिन पडलेला सुद्धा आवाज येणार नाही तुम्हाला, असं होतं. सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आम्ही दर्शन घेतले, तुम्ही पण घ्या. विषय काय आहे, गौरवदा इथं आल्यावरती काय आहे, संस्थांची पूर्ण सेवा आहे ना, म्हणजे कमीत कमी एका दिवशी 1 लाख लोकांची व्यवस्था करू शकते संस्थान. काय लॉज करायची पण गरज नाहीये. उगाच खर्चात पड नका. तुम्ही फॅमिली घेऊन येत असतात तर संस्थानला या. संस्थान तुमची सोय सगळं, जेवण पूर्ण व्यवस्था, यायची व्यवस्था करते संस्थान सगळं करतं फ्री ऑफ कॉस्ट. तर इथं येऊन भक्त निवासमध्ये राहत जावा लॉज करण्यापेक्षा. भक्त विहार आहे, सगळं आहे, आनंद सागर पण आहे, फॅसिलिटीज भरपूर आहेत, त्याचा लाभ घ्या. बघा मशीन वगैरे असे, पायपुसणे सगळं क्लीन. तुम्हाला कचरा हा प्रकारात दिसणार नाही. पार्किंग आहे शेगावची, खूप जबरदस्त. एकदम व्यवस्थित पार्किंग जात आहे. या रोडला किती गाड्या लागल्या, या रोडला किती, मग किती फुलं आहेत, किती शिल्लक आहे, त्यानुसार तुम्ही ह्या रोड सेक्शनमध्ये गाडी घालू शकता. एका सेक्शनमध्ये जवळ 58 कार पार्क होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये तिथं बोर्ड लागलेला असतो, किती गाडी पार्क आहे, किती ह्या सेक्शन फुल झालं आहे का, फुल असेल तर फुल दाखवतं, फुल नसेल तर ग्रीनमध्ये किती जागा शिल्लक आहे ते पण दाखवतं. फॅसिलिटीज भरपूर आहे. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.